नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं परत एकदा आपल्या कृषी शास्त्र या चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या हरभरा पिकाच्या काढणीची लगबग सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात हरभरा हा बाजारात विक्रीसाठी सुद्धा येताना दिसतोय। यावर्षी हरभरा पिकाची लागवड ही मागच्या वर्षीपेक्षा 5% वाढलेली आहे। त्याचबरोबर यावर्षी हरभरासाठी असलेलं वातावरण हे पोषक होतं, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन सुद्धा वाढलेलं आहे। बाजारात हरभऱ्याची आवक वाढल्यामुळे हरभऱ्याला 4.5 ते 5,000 रुपयापर्यंत भाव मिळत आहे, जो की हमी भावापेक्षा खूप कमी आहे। हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान यांनी राज्यात 7,61,000 टन हरभरा खरेदीला मंजुरी दिली आहे। यासाठी राज्यात हमी भावाने हरभरा खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हमी भावाने हरभरा विक्रीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी 1 मार्च पासून सुरू होणार आहे, तर नोंदणीची अंतिम मुदत ही 31 मार्च असणार आहे। हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अजून एक दिलासादायक गोष्ट म्हणजे ज्या केंद्रावर तुरीची खरेदी केली जात आहे त्याच केंद्रावर हरभऱ्याची सुद्धा खरेदी केली जाणार आहे। राज्यात जवळपास 1000 केंद्रावर तुरीची खरेदी चालू आहे आणि याच खरेदी केंद्रावर हरभऱ्याची सुद्धा नोंदणी आणि खरेदी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा हमी भावापेक्षा कमी दराने न विकता शासनाने ठरवून दिलेल्या खरेदी केंद्रावर 1 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत नोंदणी करून हमी भावाने हरभऱ्याची विक्री करावी। शेतकरी मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी कृषी शास्त्र चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।